ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा धक्का देणारा असं निलेश लंकेंनी म्हटलंय। झालेलं मतदान आणि ईव्हीएमच्या मतदानामध्ये शंका आहे असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे। 1500 मताधिक्य देणाऱ्या गावांमध्ये 100 मतं मिळाली आहेत असं निलेश लंके म्हणाले। 1 लाखाच्या फरकाने निवडून येणारे जयंत पाटील 10,000 जिंकले। खासदार निलेश लंकेंकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली आहे। निवडणुकीचा निकाल तर एकदम शॉकेबल होता। बऱ्याच ठिकाणी झालेलं मतदान आणि ईव्हीएमवर जे मतदान दाखवलं त्याची आकडेवारीची तफावत आपल्याला पाहायला मिळाली। हे जर सगळं पाहिलं तर हे कुठेतरी शंकास्पद आहे। माझ्या मतदारसंघातले तर असे काही गाव आहेत जे गाव मला 1,000-1,500 मताधिक्य देणारे गाव, तिथं मला 100 मताचं लीड मिळालं। जयंत पाटील साहेबांसारखा नेता, राज्याचं नेतृत्व करणारा जो माणूस 1 लाखाच्या फरकाने निवडून येणारा उमेदवार, ते जयंत पाटील साहेब 10-11 हजार मतांनी निवडून आले। हे सगळं जर पाहिलं तर ही निवडणूक ही शंकास्पद आहे।